झी मराठी, चर्चा ही होणारच. नॅशनल हायवे 166 अंतर्गत रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या अंकली ते चोकाक या टप्प्यासाठी पुन्हा एकदा अतिरिक्त भूसंपादनाचा निर्णय जाहीर करण्यात आला. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज कडून नुकतंच याबाबत राजपत्र प्रसिद्ध झालंय. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. नवीन राजपत्रानुसार सध्या अंकली ते चोकाक दरम्यान सुमारे 11.51 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील गट क्रमांक कायम ठेवण्यात आलेत. त्यातील काही गटांमध्ये जमीन अधिग्रहणाचे क्षेत्रफळ कमी जास्त करण्यात आले. त्यामुळे महामार्गाचा मार्ग बदललाय का असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित झाला होता. मात्र प्रशासनाच्या माहितीनुसार मार्गात मोठा बदल नसून ज्या ठिकाणी हायवेसाठी जमीन हवी आहे तिथं अतिरिक्त जमीन घेण्यात येते. पूर्वीच्या राजपत्रातील जमिनी व सध्याच्या राजपत्रातील अधिग्रहण केलेली असे एकूण जमिनी जाणार आहेत. महामार्गाची रुंदी पूर्वी 45 मीटर प्रस्तावित होती, ती आता 47 मीटर करण्यात आली. यामुळं संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनींचं क्षेत्र वाढीव प्रमाणात जाणार आहे. मोबदल्याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. जमीन मालकांना किती दरानं भरपाई मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एप्रिल ते मे पर्यंत अंकली ते चोकाक परिसरातील जमीन शासनाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संबंधित जमीन मालकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार मोबदला दिला जाईल असं सांगण्यात येतं. दरम्यान महामार्ग प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार असली तरी वाढीव भूसंपादनामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. शासनानं पारदर्शकपणे माहिती देऊन योग्य चौपट मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते. सी मराठीसाठी निमशुरगाव गोमटेश पाटील.